नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आज बघितलं आपण एक निफ्टीमध्ये खूप मोठा बुलरन आलेला आहे. जवळपास निफ्टी आज 2.25% वर आहे आणि बँक निफ्टी जवळपास 2.25% वाढलेला आहे. आणि बघायला गेलं तर आज जवळपास बँक निफ्टी लाईफ टाइम हायच्या आसपास क्लोज झालेलं आहे. एक्सपेक्टेशन हे आहे की मार्केट मंडेला चांगला गॅप अप ओपन होऊ शकतं आणि त्या गॅप अप नंतर मार्केट परत ती रॅली कंटिन्युएशन करू शकतं. तर आजचा आपण ट्रेड बद्दल बोलूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आज आपण 3 गोष्टी डिस्कस करूया. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल, सर मार्केट एवढं का वाढलं? काही पॉझिटिव्ह न्यूज आहे का? काही नवीन घडले का? बऱ्याच लोकांनी न्यूज चॅनल वगैरे चेक केले, पण न्यूज चॅनलवर बघायला तसं काहीच मिळालं नाही. तर बेसिकली मी तुम्हाला सांगतो की 3 रिझन आहेत ज्यामुळे आज मार्केट खूप जास्त वाढलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे जे ट्रेड वॉरमुळे मार्केट हे खाली पडलं होतं, बरोबर ना. मार्केट हा जो फॉल आला होता तो मेजर फॉल आला होता फक्त ट्रेड वॉरमुळे. तर मार्केटचं करेक्शन यांना इथपर्यंत एक्सपेक्टेड होतं या पॉईंटपर्यंत, पण मार्केट जे खाली गेलं हे ट्रेड वॉरच्या भीतीने मार्केट जास्त खाली. तर इंडियावर जे युएस कडून जे सँक्शन आहेत ते खूप कमी लागलेले आहेत आणि ट्रेड वॉरचे जे पर्सेंटेज आहेत इंडियावर खूपच कमी ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे ट्रेड वॉरचा इम्पॅक्ट म्हणजे जास्त इंडियावर येणार नाही. जर इम्पॅक्ट आला तर तो मेजर आयटी सेक्टरवर येणार आहे. बाकीचे सेक्टर्स जास्त करून सेफ असतील या सर्व ट्रेड वॉरच्या प्रॉब्लेम मधून. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट काय की आता 3-4 दिवस आधी, मला वाटतं 1 हप्ता होऊन गेला, 1 हप्ता आधी आपल्या आरबीआयची मॉनिटरी पॉलिसीची मीटिंग झाली होती. याच्यामध्ये इंडियाने इंटरेस्ट रेट बऱ्यापैकी कमी केलेले. त्यामुळे काय की हे स्टॉक मार्केटसाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये वाढणं हे एक्सपेक्टेड होतं. मार्केट त्या दिवशी थोडंसं करेक्शन केलं, पण मार्केटमध्ये या बेसिसवर वाढायलाच पाहिजे. तर मार्केट हे नंतर ह्या सर्व गोष्टी जास्त नंतर तुम्हाला परफॉर्म करून दाखवते. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आता जे इंडियन मार्केटचं व्हॅल्युएशन आहे ते खूपच जास्त स्वस्त आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आम्ही मागच्या मला वाटतं 15-20 दिवसाआधी बोललो होतो की मार्केट आता खूपच जास्त चांगल्या व्हॅल्युएशनवर आहे. तर तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करायला पाहिजे. या सर्व रिझन्समुळे आज मार्केट वाढलं. आता सर्वात महत्वाची गोष्ट आपण येऊया की सर आज काय ट्रेड केला होता. आज ट्रेड प्रॉफिट काढला, लॉस काढला, कॉल घेतला होता, पुट घेतला होता. तर आज पण आपण प्रॉफिट काढलाय आणि जवळपास निफ्टीमध्ये नाही बँक निफ्टीमध्ये ट्रेड केला होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ट्रेड दाखवून देऊया. बघा, सगळ्यात आधी मी पहिल्यांदा 53,200चा कॉल घेतला होता मी 638ला. ऍक्च्युली हे मला 618ची मी ऑर्डर टाकत होतो, पण माझी ऑर्डर प्लेस झाली नाही. नंतर मी बऱ्याच ऑर्डर टाकत होतो. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो जेव्हा मी हा ऑर्डर प्लेस करत होतो यावेळेस. ठीक आहे, ऑर्डर प्लेस करतो. माझी ऑर्डर मिस झाली. ऍक्च्युली मला 618च्या आसपास मला बाईंग ऑर्डर टाकायची होती, पण 618 मिस झालं. परत 633ला ऑर्डर टाकली, तेव्हा पण ती ऑर्डर एक्झिक्यूट होत नव्हती. मग मी 638ला फायनली प्लेस करून टाकली. मी माझा व्ह्यू बुलिश होता, पण मला कन्फर्मेशन आणखी पाहिजे होती, मल्टी कन्फर्मेशन पाहिजे होते. त्याच्या बेसवर मी त्यामुळे म्हटलं की आपण पहिल्यांदा एक लॉट टाकूया. एक लॉट टाकल्यानंतर मार्केट जर माझ्या त्या पॉईंटला पोहोचलं, म्हणजे डे हाय जर त्यांनी ब्रेक केलं, तर आपण क्वांटिटी आणखी ऍड करूया. त्यानंतर मार्केट जवळपास अर्धा ते पाऊण तास एकाच रेंजमध्ये राहिलं. म्हणजे जवळपास मी एक लॉटवर बराच वेळ खेळत होतो. म्हणजे अर्धा पाऊण तास तर माझा ट्रेड असाच चालला होता. 700 रुपये, 800 रुपये प्लस, 200 रुपये, 300 रुपये मायनस, 1200 प्लस गेला. त्यानंतर मी काय केलं, जेव्हा माझं एक सिंपल रूल होता आजच्या ट्रेडमध्ये की जर मार्केटने हा वाला मी दाखवून देऊ तुम्हाला, निफ्टी इथे, बँक निफ्टी इथे, ठीक आहे. तर हा जो ट्रेड होता मी इथे एंटर केला होता आणि निफ्टीमध्ये जवळपास त्याचा आसपास बॉटम लागला होता. ठीक आहे, इथे 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 5 मिनिटं. ओके, ठीक आहे. जशी ही कॅन्डल इथे हॅमर बनवून वर गेली, माझी एंट्री याच पॉईंटला होती. त्यामुळे पहिल्यांदा मी काय केलं की पहिल्यांदा हा एक लॉट ऍड केला होता मी फर्स्ट या पॉईंटमध्ये. माझं दुसरं एक्सपेक्टेशन काय होतं, मार्केट ज्यावेळेस हा वाला पॉईंट ब्रेक करेल त्यानंतर माझी एंट्री असायला पाहिजे होती, बरोबर ना. मग त्यामुळे मी इथे एंट्री केलेली या पॉईंटला. मग पहिली जी एंट्री आहे ती 10-11च्या आसपास असेल. ठीक आहे, 10:24 पहिली एंट्री आहे. 10:24 इथे आहे, बरोबर, याच कॅन्डलला. ठीक आहे, या कॅन्डलमध्ये एंट्री केली. नंतर मी दुसरी एंट्री इथे केलेली बघा 11:20च्या आसपास. ते पण बघूया आपण की नक्की एंट्री कुठे झालेली आहे. 11:29 दुसरी एंट्री झाली. याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला होता. याच्यामध्ये 11:17च्या आसपास प्रॉब्लेम काय झाला की याच्यामध्ये मला एंट्री करायची होती 684च्या आसपास. ती माझी पर्टिक्युलर लेवल होती. पण मार्केट या पॉईंटमध्ये एवढं अग्रेसिव्हली वर गेलं की मला एंट्री करायला चान्सच मिळाला नाही. तर दाखवून देतो तुम्हाला की बघा, पहिली एंट्री या पॉईंटला आहे. त्यानंतर मी इथं क्वांटिटी ऍड केल्या जवळपास या पॉईंटला. ठीक आहे, इथं क्वांटिटी ऍड करताना मला इथे बाय करायचं होतं 684ला, पण ही कॅन्डल जवळपास ही कॅन्डल गेली 710 पर्यंत. मग मी लिमिट ऑर्डर प्लेस केली. त्याचा पण व्हिडिओ असेल, बॅकग्राऊंडला प्ले होत असेल. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला. तर या ट्रेडनी माझा बराच वेळ घेतला. म्हणजे लिटरली मी फिरत होतो हा ट्रेड घेताना, स्टुडंट सोबत बसलो होतो थोडा वेळ. आणि सर्वात म्हणजे काय होतं की ट्रेड हा खूप बोरिंग वाटत होता मला एक स्टेजला असं पण येऊन वाटलं होतं की एक्झिट करून टाकावं, कारण मार्केट एवढे रॅली क्रिएटच करत नव्हतं. पण नंतर म्हणलं की मार्केट
जसं खाली पडते मी तुम्हाला दाखवतो की मी होल्ड करायचं रिझन काय होतं ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. इथे कुठेतरी असेल ज्यावेळेस मी क्वांटिटी ऍड करतोय. ठीक आहे, बघा एक लक्षात घ्या, एक लॉटवर तुम्हाला टायमिंग दिसत असेल की जवळपास मी 35 मिनिटं ट्रेड होल्ड केलाय. तर 11 वाजून 1 मिनिट इथे झालेलं, म्हणजे मी ट्रेड टाकलेला आहे 11:17. थोडस आणखी लांब आहे. नाही, इथे आणखी पुढे. ठीक आहे, बघा इथे मी क्वांटिटी ऍड टाकत होतो मी यावेळेस, पण मला इथं ऑर्डर टाकूपर्यंत हा किती लांब निघून गेलेला आहे हा. नंतर मला ऑर्डर थोडीशी लेट झाली, काहीतरी मी बघण्याच्या याच्यामध्ये मला ही क्वांटिटी ऍड नाही करता आली. 684च मला एंट्री करायची होती. 684 पासून एंट्री बसली जवळपास 705च्या आसपास बसलेली. ठीक आहे, तर लिमिट ऑर्डर प्लेस झालेली बहुतेक, ओपन ऑर्डर. ठीक आहे, 700 टाकत होतो, 700 एडिट नाही झाली, 700 प्लेसच होत नव्हती, म्हणजे एक्झिक्यूट होत नव्हते. मग नंतर मी प्लेस केली 703, 703 तर 703 पण एक्झिक्यूट नाही झाली. मग 705 टाकली, मग फायनली 705ला एक्झिक्यूट झाला. मग एक्झिक्यूट काय झाल्यानंतर मग काहीतरी असं दिसत होतं. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट काय होती की एका लॉटचा प्रॉफिट जास्त होता 3 लॉटपेक्षा. म्हणजे आज बघायला गेलं तर म्हणावा तसा प्रॉफिट नाही झाला जास्त मोठा, ज्या हिशोबाची आज रॅली आलेली. आणि फायनली मी जो प्रॉफिट आहे नंतर इथे बुक केला 750च्या आसपास. ठीक आहे, पण ऍक्च्युली आज मला ना दुःख जास्त होते, कारण याच्यामध्ये हा हा जो प्रीमियम आहे हा एक्सपायर झालाय जवळपास 1100-1200च्या आसपास, 1180च्या आसपास काहीतरी क्लोज झालाय, आणि 1370चा हाय आहे याचा आजचा. ठीक आहे, बघा लाईव्ह ट्रेड चालू आहे याच्यामध्ये. याच्यानंतर मी तुम्हाला हे पण डिस्कस करूया की नक्कीच तुम्ही बँक निफ्टीच करताय, बऱ्याच दिवस झालं निफ्टीवर काय झालं, निफ्टीमध्ये ट्रेड का नाही करत तुम्ही. बरेच स्टुडंट असं म्हणतात सर की प्रॉफिट जो आहे तुम्ही मोस्ट ऑफ द बँक निफ्टीमध्ये करता, बँक निफ्टीचा एवढा महाग प्रीमियम तुम्ही घेताय. तर माझे जे मोस्ट ऑफ द जे प्रॉफिट्स आहेत ते बँक निफ्टीमध्ये झालेले. निफ्टी स्वस्त आहे मान्य मला, आणि निफ्टीचा लॉट पण ठीक आहे, पण बँक निफ्टी जे आहे ना, बँक निफ्टी एक गोष्ट जास्त फेमस आहे ते म्हणजे की एक साइड मुवमेंट मिळण्यासाठी, आणि मोठमोठ्या रॅलीज मिळतात बँक निफ्टीमध्ये. तर फायनली जो प्रॉफिट बुक झालेला आहे इथे पुढे असेल. ठीक आहे, 7,000 हा हवाला एक. नंतर 3 लॉट राहिले होते एक्झिट करायचे. पहिले मी 1 लॉट एक्झिट केला, नंतर मी 3 लॉट एक्झिट केलेले आहेत. ठीक आहे, या ठिकाणी माझं कन्फ्युजन एका गोष्टीमुळे आणखी जास्त झालं होतं की फ्युचरच्या कॅन्डल्स एवढ्या व्यवस्थित बनत होत्या. मला एक भीती वाटत होती त्या केसेसमध्ये की मार्केट अग्रेसिव्ह युटर्न मारू शकतं का. ज्यावेळेस फ्युचर्समध्ये अशा कॅन्डल्स बनतात, ओआय मध्ये चेंजेस खूप अग्रेसिव्ह झाले होते फ्युचर्सच्या याच्यामध्ये, ओआय मध्ये. त्यास एक भीती नेहमी राहते की जर मार्केट अशा केसेसमध्ये खूप अग्रेसिव्ह फास्ट युटर्न मारतं, म्हणजे 100-200 पॉईंटचा कॅन्डल रिव्हर्स करतं इमिजिएट बेसिसवर. हे मी याच्या आधीचं ऑब्झर्वेशन आहे माझं, म्हणजे जे मी पेड डेटा यूज करत होते अशा केसेसमध्ये. मग प्रॉब्लेम हा होता की म्हणलं यार आपण जो प्रॉफिट मिळतो तो प्रॉफिट बुक करूया. ठीक आहे, लाईव्ह ट्रेड पण चालू होता. अशा केसेसमध्ये म्हणलं आपण जवळपास प्रॉफिट बुक केलेला आहे 7,500च्या आसपास, 7,590. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, आणखी तुमचा एक क्वेश्चन असेल सर तुम्ही निफ्टी सोडून बँक निफ्टी करताय जवळपास, मी बऱ्याच दिवसापासून बघतोय. तर बघा आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या चार्टला जर कम्पेअर करूया, आजचा जो रॅली होती आज ती, जर तुम्ही ओआयचा चार्ट बघत असाल तर ओआयचा चार्ट पण खूप जास्त कन्फ्युजिंग होता. ठीक आहे, आता बघा या केसेसमध्ये काय झालं, आणि आपण साइड बाय साइड निफ्टीला पण कम्पेअर करूया. बघा बँक निफ्टी गॅप अप ओपन झाली होती, बरोबर ना, गॅप अप इन द सेन्स फ्लॅट ओपन झाली, नंतर मार्केट वाढलं, पण त्याचा जो लो आहे, हा जो एरिया आहे, बँक निफ्टी कंटिन्युअसली बेसिसवर मेंटेन करते. म्हणजे जर आज स्ट्रेंथ आली तर बँक निफ्टीमध्ये या पॉईंटला स्ट्रेंथ दिसते. ऑपोजिट साइड जर तुम्ही निफ्टीला बघा तर निफ्टीने पहिल्यांदा काय केलं, निफ्टी वन साइड खाली पडलं, म्हणजे कालचा जो हे होता राईज होता पूर्ण, त्या राईजला पूर्णपणे ऍब्झॉर्ब केलं आणि मार्केट खाली पडलं. तिथून परत वर गेलं, अगेन हाय ब्रेक केला, हाय ब्रेक केला, अगेन खाली पडलं, अगेन हाय ब्रेक केला, अगेन खाली. म्हणजे या केसमध्ये मला इथपर्यंत खूप कन्फ्युजन होतं. म्हणजे मी या टायमिंगलाच मी हा टाकला होता, बँक निफ्टी टाकला होता, पण या सेम टाइमला मला निफ्टी टाकायचा होता. निफ्टीचा प्रीमियम आज एक्सपायरी असल्यामुळे खूपच जास्त डिके झाला होता. मी इव्हन नेक्स्ट एक्सपायरी पण ट्राय करत होतो, पण थोडंसं कन्फ्युजन झालं की निफ्टी घ्यावं बँक निफ्टी घ्यावं. त्यामुळे ऑलरेडी माझ्याकडे बँक निफ्टीवर जास्त स्ट्रॉंग माझं कन्व्हिक्शन होतं, त्यामुळे आज मी बँक निफ्टी घेतो. तर याचं मेन रिझन होतं की बँक जे निफ्टीचे स्विंग्स होते खूप खतरनाक होते मॉर्निंगमध्ये. दुसरं रिझन हे असं होतं की निफ्टीची आज एक्सपायरी असल्यामुळे आज मी ट्रेड बँक निफ्टीमध्ये केलं. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या की ऑप्शन्समध्ये आजचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम नाही म्हणता येणार मला, की आज थोडंसं एक रिग्रेट होतंय की मी एक्झिट इथे केले 752च्या आसपास इथे, बरोबर 752-755, आणि इथून बघा मार्केट असं गेलेलं.
म्हणजे लिटरली की तुम्हाला वाटतं ना मार्केट वाढेल वाढेल वाढेल, किती वाढेल, तर मार्केट कहर करून दाखवते. ते आज तुम्हाला कहर बघायला मिळालाय. 1370चा हाय आहे बँक निफ्टीच्या त्या प्रीमियमचा, ज्याच्यामध्ये मी 750ला एक्झिट केलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेस दुःख होतं तुम्हाला की आणखी थांबायला पाहिजे होतं, पण गॉड नोस की मी एक माझा अप्रोच ठेवून चाललेलं की मला दररोज एवढे पैसे कमवायचे. मी बघायला गेलं, तुम्ही आज बघा या पॉईंटमध्ये मी एक्झिट कुठून, म्हणजे जो रायडिंग आहे प्रॉफिट रायडिंग 638 पासून 750 पर्यंत थांबलेलो आहे. म्हणजे निफ्टीमध्ये, सॉरी बँक निफ्टीमध्ये जवळपास मी 112 पॉईंट घेतले. म्हणजे जर निफ्टीची रॅली, बँक निफ्टीची रॅली बघायला गेलं जवळपास ती 150-200 पॉईंटची होते. त्यामुळे सॅटिस्फाईड राहा जे मिळते त्याच्यावर, कारण मार्केटमध्ये कोणताही दिवस असू दे, आपण 8 ते 10 हजार रुपये डेली बेसिसवर काढतोच आहे. ठीक आहे, आज मोठा प्रॉफिट मिस झाला, हरकत नाही. नंतर जेव्हा आपला प्रॉफिट जास्त जमा होईल, जेव्हा प्रॉफिटचा कॉर्पस खूप जास्त तयार होईल, त्यावेळेस आपण रिस्क घ्यायला स्टार्ट करूया. तर तुम्ही पण ट्रेड करताना पहिली ही गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला रिस्क कशावर घ्यायची, आपल्याला प्रॉफिटच्या पैशांवर रिस्क घ्यायची. तुम्ही घरून पैसे आणून त्याच्यावर रिस्क घेऊ नका की मार्केट वर चाललंय आणखी वर जाईल, एवढे जास्त पैसे लावा, असं करू नका. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल.